There shall be showers of blessing. This is the promise of love. There shall be seasons refreshing, sent from the Savior above. Showers, showers of blessing, showers of blessing we need. Mercy drops round us. ते आहे होईल वृष्टी कृपेची. इंग्रजी वर्जन आहे, खूप सुंदर आहे. ते बाप या गीताद्वारे आपल्याला आशीर्वाद देव आणि त्याचीच प्रेरणा घेत आज सकाळी आपण विजय संगीतातून गीत नंबर 78 आणि उपासना संगीत 534 होईल वृष्टी कृपेची मंडळीच्या चालीवर गाऊया. विजय संगीत गीत क्रमांक 78. होईल वृष्टी कृपेची ईश्वर प्रेमुक्ती असे, तेने तुष्टी पुष्टियाची वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी तोरती, ये जोड भारी वारीची, खिंड्या टेकाड्यात ती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची देवा करावी आता, सोक्ती करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची साधा प्रभु इष्टकाच, ऐसी विनंती ख्रिस्ताचे, नावे करीत सुवास. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हास वृष्टी हवी. प्रियजन हो, हा सुंदरसा नवीन दिवस परमेश्वर कृपेने आपल्याला लाभलेला आहे आणि आजच्या या दिवसाची सुरुवात आपण पवित्र वचनाच्या द्वारे सुंदरसं हे गीत गाऊन करीत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित श्री मनोज पवार सर आहेत, आपल्या वसतिगृहाचे प्रमुख. मी त्यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे या. आरंभीची प्रार्थना आपणाला करायची आहे. प्रियजन हो, सकाळचं मनन चिंतन आपणा सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. माझा दृढ विश्वास आहे आज आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब वचनातून घोषणा करणार आहेत. होणाऱ्या वचनाच्या सेवेसाठी व आजच्या दिवसभरासाठी ते प्रभूचं सहाय्य मागतील. प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा, मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा गौरव महिमा करतो. प्रभू येशू ख्रिस्ता, गत रात्रभर तू आमचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, तुझी कृपा तू दया तू पुरवलीस आणि हा नवीन दिवस पिता परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला दिलास. त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो.
आजचा संपूर्ण दिवस पिता परमेश्वरा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. तुझी कृपा तुझी दया तू पुरव. विशेष प्रार्थना करतो पिता परमेश्वरा, आजची पिता परमेश्वरा वचनाची सेवा पिता परमेश्वरा, तुझे दास पिता परमेश्वरा तुझ्या पवित्र वचनातून करत असताना विशेष पिता परमेश्वरा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लाडा ज्ञान बुद्धी मार्गदर्शन बोध तू करत आहेस, करतोस, त्याबद्दल तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. आजचं येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. त्यांच्या ओठेला जिभेला कंठेला तू स्पर्श कर पिता परमेश्वरा. तू त्यांना आरोग्य दे, तुझी कृपा दया तू पुरव. आणि येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. तुझी कृपा दया तू आम्हा प्रत्येकाला पुरव. त्याकडे प्रार्थना करतो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून स्वीकार. धन्यवाद सर. मी ऑनलाईन पाहणाऱ्या प्रियजनांच्या वतीने व या ठिकाणी उपस्थित असलेल्या वडील मंडळाच्या वतीने डॉक्टर रेव्हरंड जी जय कृपाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या सकाळचं मननचिंतन आपण द्यावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना देवाची कृपा दया व शांती लाभो. आज पुन्हा एक नवा दिवस परमेश्वर देव बापाने आपल्या आयुष्याला जोडला, त्याबद्दल त्याला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्वकाळ मिळो. स्वार्थ अलायन्स चर्च नंदुरबारतर्फे नियमितपणे केले जाणारे चिंतन मनन, त्याचप्रमाणे अध्ययन परमेश्वर देव आशीर्वादित करीत आहे आणि केवळ ऐकणाऱ्यांना आशीर्वादित करीत नाही आहे. आम्ही जे आहोत वचनाची सेवा करतो, आम्हाला आमच्या विश्वासाच्या मापाप्रमाणे तो आम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आम्ही शिकत आहोत की अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा आम्हाला कशी करता येईल, विश्वासणाऱ्यांना कशी त्यांच्या जीवनाची घडी बसवता येईल, त्याच्या आज्ञा पालनासाठी कसं त्यांना तयार करता येईल. आणि म्हणून मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये बघितलं तर एस.ए. चर्च नंदुरबार म्हणजे स्वार्थ अलायन्स चर्च नंदुरबार ही जी सुमारे 120 वर्ष जुनी मिशनरी संस्था आहे, हिच्या अखंड प्रयासाने हे महामंडळ टिकलं आहे. गाजावाजा नाही, कुठलीही मोठी प्रसिद्धी नाही, तरी स्वार्थ अलायन्स चर्च म्हणजे स्वीडिश अलायन्स मिशन हे संपूर्ण 5ही खंडामध्ये सेवा देणारी एक फार मोठी प्रेषण कार्यसंस्था आहे. आणि आजही 150 वर्षानंतर सुमारे 40 देशांमध्ये काम चालू आहे. विशेषतः युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये जगणारे मरणारे त्यांच्यासाठी त्यांना मदत पुरवणे, त्यांना ॲम्ब्युलन्स पुरवणे, जी अनाथ पोरकी झालेली लेकरं त्यांची काळजी घेणे, आफ्रिका खंडामध्ये असणाऱ्या अनेक देशांमध्ये HIV एड्स बाधित झालेली मुले जी मोठी होत आहेत, जी मरण पावणारी माणसे आहेत, ह्या सर्व दुःखदायी आणि मनाला तोडणाऱ्या या समस्याग्रस्त जगाला स्वीडिश अलायन्स मिशन म्हणजे SM ट्रस्ट ही सेवा पुरवत आहे. या सेवेला कोणी महत्त्व दिलं पाहिजे, मान दिला पाहिजे असं काही नाही, कारण हे कार्य देवाचं आहे. जर मान महिमा गौरव कोणाला मिळायचा असेल तर आमच्या परमेश्वर देवाला मिळो. आम्ही तर त्याचे दास आहोत, आम्ही आमचं कर्तव्य करीत आहोत. परंतु त्या कर्तव्य पालनामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही व्यवस्था चालू आहे, याचं श्रेय पुढाऱ्यांना सुद्धा जातं. आणि म्हणून सर्व एस.ए. चर्चेस आणि ट्रस्टचे सर्व नेते प्रशंसेस पात्र आहेत. सोबतच मागील 30 वर्षांमध्ये अथक प्रयासाने आपण या मंडळांना, आदिवासी विभागातील नगण्य मानल्या गेलेल्या मंडळांना
इतक्या मजबूत प्रमाणामध्ये उभा केलेला आहे की जग तोंडात बोट घालेल असं मला वाटतं. आणि आम्हाला आनंद वाटेल की जर कोणी असे आहेत की ज्यांना प्रामाणिकपणे काही बघण्याची इच्छा आहे की हे कसं घडलं, हे कसं होऊ शकतं, तर निश्चितपणे संस्थेच्या अध्यक्षांना तुम्ही विचारू शकता किंवा भेट देऊ शकता. कारण बघण्याने सुद्धा खूप मोठा आशीर्वाद मिळतो. ज्या इमारतीत आम्ही बसलो आहोत, आम्ही ही इमारत देवाच्या कृपेने आणि नेत्यांच्या साह्याने केवळ 4 महिन्यामध्ये पूर्ण केली. तिला सजवलं, घडवलं, सर्व पैसा आपल्या स्वतःच्या खिशातून उभारला आणि देवाने आम्हाला आशीर्वाद दिला. आज 2004 पासून 25 पर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावर देवाने आम्हा सर्वांना आशीर्वादित केलं. त्याचं एक प्रमुख कारण आहे की आम्ही त्याग करायला घाबरलो नाही, विश्वास ठेवायला घाबरलो नाही, साक्ष द्यायला घाबरलो नाही आणि समर्पण करायला कधीच घाबरलो नाही. आमचा देव हा सर्व जगाचा देव जरी आहे तरी आमच्या विश्वासाप्रमाणे आम्हाला माहीत आहे की स्वार्थ अलायन्स चर्च आणि मिनिस्ट्रीज ट्रस्ट यावर देवाची प्रीती आहे. आम्ही पूर्ण नाही, परंतु आम्ही पूर्णतेकडे धाव घेत आहोत हे आम्हाला समजतं. आणि म्हणून या संस्थेमध्ये सर्व सेवक वर्ग, दास यांची सुद्धा इतकी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. काय सांगावं तुम्हाला. वाईट वाटतं, अनेक ठिकाणी फार वाईट परिस्थिती आहे. त्याला काही वेळेला सेवक पण जबाबदार आहेत, हे नाकारता येत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मंडळांना सातत्याने देवाच्या वचनातून शिकवलं जाणं त्यांनी केलं नाही. दुसरी गोष्ट, देवाकडे त्याचे आशीर्वाद नेणे, त्याचं त्याला देणे याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. बहुतेक ठिकाणी मिळणारं उत्पन्न त्या प्रमुख पालकाच्या खिशातच जातं. का? तर जुन्या करारामध्ये असं सांगितलेलं आहे, याजकाला दशांशावर अधिकार आहे. अहो, पण आता नवीन करार आलेला आहे ना. आता याजकांचा महायाजक प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला आता हे सर्व घेण्याचा अधिकार आहे. पण हे शिक्षण द्यावं लागेल ना. आणि म्हणून आज सकाळी देवाचा धन्यवाद करीत मी स्वतः देवाची स्तुती करतो की त्याने मला ही कृपा दिली की मी ही सेवा येथे करू शकलो. आज मला आनंद वाटतो की बिल्ड इंटरनॅशनल या संस्थेतर्फे माझी मान्यता एका मुख्य विषयामध्ये पुन्हा त्यांनी मला दिली आणि 13 पुस्तकांचा संच असलेले पहिली तत्वे, विश्वासाची पहिली तत्वे यामधल्या साधारणपणे 81 धड्यांना मी पूर्ण केले, लिहून काढले. 150च्या जवळपास पानं मला लिहावी लागली आणि शेवटी छोटा प्रबंध द्यावा लागला आणि जवळजवळ 90च्या जवळपास मी धडे पूर्ण केले. मला कल्पना नव्हती की माझ्या या कामाला मंडळीच्या आशीर्वादाने मान्यता मिळेल. पण कालच मला मेल मिळाला की माझ्या त्या लेखनाला मान्यता मिळाली. श्रम आहेत, आजार आहेत, त्रास आहे, गरिबी आहे, आव्हानं आहेत आणि अनेक प्रकारचे संघर्ष आहेत. परंतु जर आपण आपलं लक्ष देवाच्या वचनात घातलं तर देव आपल्या वचनांच्या द्वारे आपल्याला पुढे जाण्याची सुद्धा संधी देतो. म्हणून बिल्ड इंटरनॅशनल सोबतच SM ट्रस्ट आणि SM चर्चेसचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला परवानगी दिली, सहकार्य केलं, पाठिंबा दिला, म्हणून आम्ही हे करू शकलो. अर्थात दुसरी बाजू ही पण आहे की बऱ्याच जणांनी सुमारे आता 9 महिने झाले काहीही केलेलं नाही, तर तो विषय दुःखाचा असेल, परंतु त्याला मी काही बोलत नाही. कारण देवाच्या वचनाची मेजवानी ज्याला हवी त्याने घ्यायला पाहिजे, नको तर नको. देव जबरदस्ती कोणाला करत नाही. आणि म्हणून आज सकाळी ज्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना आव्हान केलं त्या आव्हानाप्रमाणे काय झालं पुढे, काय त्यांनी त्याची आज्ञा पालन केली, काय त्यांनी जगाला जाऊन सांगितलं, काय त्यांनी
प्रभू येशू ख्रिस्ताचा जो संदेश होता तो त्यांनी दिला. आणि नवीन करारामध्ये खूप काही आहे, परंतु मी एका मुख्य विषयावर फक्त आपल्याला नेतो, ते म्हणजे आपण यथाकाळी आपण साक्ष दिली पाहिजे. त्यासाठी तिमोथेचं पहिले पत्र अध्याय 2 1 ते 7 ही वचने मी आपणापुढे वाचतो. पहिले तिमोथी 2 अध्याय वचने 1 ते 7 आणि मुख्य वचन आहे वचन 6. पौल असं म्हणतो तिमोथेला, तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती करावी, राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित, कंसामध्ये मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही, प्रेषित, विश्वास व सत्य या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 याला मी परत जोडू इच्छितो आणि थोडं तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8 आपण नेहमी वाचतो, आपल्याला हे ठाऊक आहे. यावर लक्ष केंद्रित करा. पौल म्हणतो, आता तुम्ही प्रार्थना करता, चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला यथाकाळी काय द्यायची आहे? साक्ष पण द्यायची आहे. 1 आणि 8 मध्ये तुम्हाला माहीत आहे ते वचन की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. मी ह्या 2 वचनांना जोडू इच्छितो. साधारणपणे मी ऐतिहासिक अवलोकन घेत नाही, रविवारी मी त्याबद्दल घेईन जास्त, परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये आणि तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये काही गोष्टी समजणे गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये जो शब्द आलेला आहे साक्ष देणे, हे अभियान आहे. माझी खात्री आहे आपल्याला हा शब्द कळेल. अभियान म्हणजे कामगिरी तुम्हाला सतत करायची आहे जोपर्यंत ती पूर्ण होत नाही. साक्ष देणे आणि साक्ष बनणे हे अभियान आहे. अर्थ हा की जोपर्यंत तुम्ही स्वतः साक्षी बनत नाही, तुम्हाला साक्ष देता येत नाही. पुष्कळ जण साक्ष देण्याचा प्रयत्न करतात, ते देऊ शकत नाही कारण ते साक्षी नाहीत. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य पहिल्या अध्यायामध्ये थांबलात तर तुम्हाला एक विशिष्ट वचन पाहिल्यावर लक्षात येईल की का बरं स्वतः साक्षी होणे हे आवश्यक होतं, का बरं त्यावर प्रेषितांनी जोर दिला. पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणतो वचन 21 आणि 22 मध्ये लेखक लूक आहे. काय सांगत आहे तो? आता लुकाचं सुवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये हे ऐतिहासिक अवलोकन आहे, हिस्टेरिओग्राफी, ऐतिहासिक अवलोकन आहे. यामध्ये काही काही छोटे छोटे मूलभूत सिद्धांत दाखवण्यात आले आहेत,
पण ते पूर्ण नाहीत. त्यांची जडणघडण नंतर झाली आणि त्यामध्ये प्रेषित पौल याची मोठी भूमिका होती. पण तो असा म्हणतो, म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाला पाहिजे. लेखक असं म्हणत आहे, जोपर्यंत एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा साक्षी नाही, पुरावा नाही, त्याला जर माहीतच नाही येशू ख्रिस्त कोण, त्याने काय केलं, त्याचं जीवन काय होतं हे जर त्याला समजत नाही, तर त्याला त्याच्याबद्दल साक्ष देता येणार नाही. पहिले साक्ष बनणे आवश्यक आहे, नंतर साक्ष देणे गरजेचं आहे. म्हणून 1:8 जे आहे तेथे असं नाही म्हटलं तुम्ही साक्ष द्याल, तेथे म्हटलं तुम्ही माझे साक्षी व्हाल असं म्हटलेलं आहे. परंतु साक्ष देण्याबद्दल अनेकदा सांगितलेलं आहे, सुवार्तेबद्दल अनेकदा सांगितलेलं आहे. मला आठवतं एकदा मिशनरी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये चांगला मुलगा तरुण माझ्याकडे अचानक परत आला. 2x2 म्हणतो आम्ही, 2 जणांना सुवार्ता प्रसारासाठी म्हणा किंवा साक्ष देण्यासाठी मोठ्या शहरामध्ये होतो आम्ही. तर त्यांना एक विभाग दिला होता. तो परत लवकर येऊन गेला आणि विशेषतः तिकडे जत्रा होते. तर मी म्हटलं कसं काय परत आला इतक्या लवकर, काय झालं तुला? म्हणे सर मला ना एक प्रश्न विचारला गेला. म्हटलं काय प्रश्न विचारला? मला वाटलं काय फार मोठा प्रश्न असेल. त्याने म्हटलं ज्यांना मी पत्रिका देत होतो आणि बोलत होतो त्यांनी मला असा प्रश्न विचारला की ज्या येशूबद्दल तू सांगत आहेस त्याची तुला ओळख आहे का? है ना. आणि तो म्हणाला मी उत्तर देऊ शकलो नाही, तर मी निघून आलो. मग म्हटलं हे तू शहाणपण केलं, चांगलं आहे, आणि तू प्रामाणिकपणे सांगितलं आहेस की तुला जर येशू ख्रिस्ताची माहितीच नाही तर तू सांगू शकत नाही. आज महामंडळामध्ये सेवा कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी का लोक बोलू शकत नाहीत? त्याच्या सर्व आशीर्वादाबद्दल बोललं जातं, पण हा येशू कोण त्याबद्दल ते बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही? त्यांना येशू ठाऊक नाही. ठाऊक असेल तर तुम्ही बोलू शकाल. बघा, मी एक माझं परत वैयक्तिक उदाहरण सांगतो. मी फार मोठा नाही पण अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या आफ्रिकेच्या देशाच्या राष्ट्रपतींबरोबर मला 8 दिवस राहण्याची संधी मिळाली आणि त्यांची मैत्री झाली आणि आजही आम्ही संपर्कात असतो. प्रचंड मोठा माणूस, विद्वान माणूस, आता तो नाही अध्यक्ष, पण मी त्याला ओळखतो. लोकांनी मला विचारलं एवढ्या मोठ्या माणसाला तू कसं का ओळखतो? म्हटलं मी आणि तो दोघं आम्ही संगती राहिलो आहे. त्याने जे मला सांगितलं ते मला माहीत आहे, है ना. जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून पौल आता तिमोथ्याला शेवटी जीवनाच्या काय विचारत आहे की तिमोथ्या, प्रार्थना करणं चांगलं आहे. तुम्ही नीट लक्ष द्याल त्या परिच्छेदाकडे. प्रार्थना करणं चांगलं आहे तिमोथ्या. एक गोष्ट लक्षात ठेव, साक्ष देण्यासाठी तुम्ही प्रार्थनेच्या नावाखाली पळवाट शोधू शकत नाही. प्रार्थनेच्या आड तुम्ही लपू शकत नाही. असं सांगू नका. पौल म्हणत आहे की आम्ही ना प्रार्थना करत आहोत. मुद्दा तो नाही.
प्रार्थना करणाऱ्यांना यथाकाळी साक्ष सुद्धा द्यायची आहे. कोणाला द्यायची आहे? उदाहरणार्थ, राजांकरिता प्रार्थना करीत आहात ना, तुम्हाला राजांना साक्ष द्यायची आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करताना तुम्ही त्यांना साक्ष द्यायची आहे. इतरांसाठी तुम्ही प्रार्थना करताना त्यांना तुम्ही साक्ष दिली पाहिजे. तुम्ही सांगू नका, तिमोथेया तू हे सांगू नको मला की महाशय पाऊल, मला ना प्रार्थनेत इतका आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो, माझे गुडघे टेकून टेकून मी प्रार्थना करतो. पाऊल म्हणतो, जोपर्यंत जो ख्रिस्त तुला कळला तो तू सांगू शकत नाही, तोपर्यंत तुझी प्रार्थना हा लपंडाव आहे, ढोंग आहे. तू किती सांग मला मी कोणासाठी प्रार्थना करतो. मी तुला एक प्रश्न विचारतो तिमोथेया, तू यथाकाळी साक्ष देतो का? आणि माझी खात्री आहे की पुढे जे सांगितलं त्याप्रमाणे तिमोथेयाने केलं. आज ही गरज आहे आपल्याला पहिली गोष्ट समजणं की साक्षी बनणे पहिले आवश्यक आहे, म्हणजे आपण साक्ष देऊ शकू. हे अभियान आहे, मरणापर्यंतचं अभियान आहे. मंडळी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत मंडळीला साक्ष बनणे आणि साक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला आणि मला म्हणजे मंडळीला जर पूर्ण स्वातंत्र्य आहे तर आपण साक्ष देऊ पण शकतो. पण प्रसंग असे जर आले की जेव्हा आम्ही उघडपणे सांगू शकत नाही तर आपल्याला साक्ष बनता येते, म्हणजे आपल्या मरणापर्यंत आपण विश्वासू राहू, असा त्याचा अर्थ आहे. आणि साक्ष याला मूळ अर्थ ग्रीकमध्ये मार्टुरॉस असं आहे, म्हणजे रक्त साक्षी होणे, हुतात्मा बनणे, किंवा ज्यासाठी साक्ष दिलं त्यासाठी मरण आलं तरी पत्करणे. आज महामंडळाला, ख्रिस्ती लोकांना, ऐसे चर्चेस आणि ट्रस्टला ह्याची फार गरज आहे. नेत्यांना ह्याची फार गरज आहे. पंचांना ह्याची फार गरज आहे. तुम्ही किती मोठी कामगिरी करत होता आणि तुमचे अनुभव किती मोठे होते, यापेक्षा जास्त म्हणजे काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखता, काय तुम्ही त्या ओळखीबद्दल इतरांना म्हणजे मंडळीला सांगू शकता, काय तुम्ही साक्ष बनू शकता. तुमचं जीवन मंडळी पुढे त्या साक्षीप्रमाणे येशू ख्रिस्ताचं जीवन प्रगट करतं का? केवळ सामाजिक रीतिरिवाजामुळे तुम्ही जर प्रमुख बनत आहात तर तुम्ही फार मोठा धोका पत्करत आहात. तुम्ही चुकीच्या दिशेला चालला आहात. त्याचा शेवट नाशातच होणार आहे. आणि जे तुमच्यावर विश्वास ठेवतील ते सुद्धा नाशाला जातील. ख्रिस्त कळला का, त्याशिवाय तुम्ही त्याबद्दल सांगू शकत नाही. परंतु एवढी हिंमत काही वेळेला आपल्या समाजात आहे, मंडळात आहे की कोण आम्हाला विचारतं पाहून घेऊ. आणि वाईट वाटतं मला की अशा मनोवृत्तीमुळे मंडळीची आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक प्रगती होत नाही. अडखळण कोण होतात शेवटी? जे म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी नेमलेले नेते आहोत, पण त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही. सावध व्हा नेत्यांनो, झोपेतून उठा, वेळ आलेली आहे. पश्चाताप करा, शरण जा, या येशूला ओळखा, तर तुम्ही तुमच्या पिढीला सांगू शकाल. ही पहिली गोष्ट. आणि मरेपर्यंत हे करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे तिथे की मला ही घोषणा करायची आहे असं वचन 7 मध्ये सांगतो. घोषणा शब्द म्हणजे सुवार्ता. सुवार्तेविषयी मला म्हणजे केरुगमा, आनंदाची बातमी, गोड बातमी मला द्यायची आहे. त्याच्यासाठी मला नेमलं आहे असं पाऊल सांगतो. कसा नेमलं त्याला? पहिले म्हणजे घोषणा करणारा, म्हणजे बोलणारा, शिकवणारा. दुसरा प्रेषित म्हणजे पाठवलेला. आणि तिसरा म्हणजे शिक्षक. वचन 7. तिहेरी भूमिका यामध्ये आहे. आज गरज आहे आपल्याला की जे विश्वास ठेवणारे आपण आहात
आपण साक्ष म्हणजे घोषणा करतो, आपण जातो, आपण इतरांना शिकवतो. किती मंडळांचे नेते, पंच, पुढारी आपल्या गटांना शिकवतात. फार कोणीही करत नाही. काहीही झालं तर त्या मंडळीमध्ये एक प्राणी असतो, पाळक सुवार्तिक नावाचा. त्याच्या डोक्यावर फोडून द्यायचं माठ. जबाबदार कोण? तो. का? नेमलंय म्हणून. का? आम्ही पगार देतो म्हणून. परंतु ते झालं तुमचं सामाजिक कर्तव्य. आध्यात्मिक कर्तव्यामध्ये तुमची जबाबदारी काय? आपली जबाबदारी काय? आपण सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आदर्श बनायला पाहिजे. आपल्या घराला दाखवलं पाहिजे मी ख्रिस्ताला ओळखतो. जर तुम्ही सांगाल तर तुमची पत्नी, तुमचा नवरा, तुमची लेकरं, तुमची नातवंड, तुमचे नातेवाईक ओळखतील की येशू ख्रिस्ताला ओळखणं म्हणजे काय. पाळकाकडून, सुवार्तिकांकडून ही अपेक्षा करू नका. अर्थात त्यांना नेमलेलं आहे, त्यांचं स्थान आहे, त्याला महत्व आहे. पण मंडळी म्हटल्यानंतर कुटुंब आहे, देवाचं घर आहे. तेथे तुम्हाला नेमलेलं आहे ना. तुमचं काम आहे ज्या येशूला ओळखता त्याची गोड बातमी तुम्ही द्या. कडू बातमी देऊ नका, लाघवी बातमी देऊ नका, फसवणारी बातमी देऊ नका. जे प्रभू येशू करतच नाही ते सांगू नका. ज्याला तुम्ही ओळखता तेच तुम्ही सांगा, असं पाऊल त्याला सांगतो. म्हणून त्या अटी जर बघितल्या अध्याय 3 मध्ये तर प्रचंड मोठ्या अटी त्यांनी मंडळीच्या पंचांसाठी टाकलेल्या आहेत. या पाळकांसाठी नाही आहेत. या अटी मंडळीच्या पंचांसाठी आहेत, वडिलांसाठी आहेत, कारभार करणाऱ्यांसाठी आहेत. आणि ही यादी जर वाचली आणि त्याची जर तपासणी केली, आपण स्वतःच तपासणी केली अध्याय 3 वाचून, तर किती गुण देऊ शकाल तुम्ही? याकडे लक्ष द्या. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्ष बनण्यात आणि साक्ष देण्यात पवित्र आत्मा महत्वाचा घटक आहे. पवित्र आत्म्याशिवाय, त्याच्या सामर्थ्याने युक्त झाल्याशिवाय ना आपण साक्ष बनू शकत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकत, न आपण त्याच्याबद्दल सांगू शकत. याला न्यूमॅटिकल डेफिशियन्सी असं म्हणतात. मंडळीमध्ये 3 प्रकारच्या मोठ्या अडचणी आलेल्या आहेत. एक आहे क्लेरिकलिझम, कारकुनी आलेली आहे. प्रोग्राम आहे, कारकून ते पूर्ण करतात, तसा प्रकार. दुसरा आहे न्यूमॅटिकल डेफिशियन्सी, पवित्र आत्म्याला स्थानच नाही. ते गुप्त असो की उघड असो, पवित्र आत्म्याला स्थान देण्यात येत नाही. त्यामुळे काय होत आहे, माणसं कमजोर आणि लाचार होत आहे. कारण पवित्र आत्मा बलवान करतो, सामर्थ्य देतो. जर ते नाही तर तुम्ही लाचार राहणार आहात, तुम्ही बांधला जाणार आहात, तुम्ही पापाला बळी पडणार आहात. पवित्र आत्मा पवित्रतेचा आत्मा आहे. तो असल्याशिवाय पवित्र जीवन जगता येत नाही ना. कसं शक्य आहे? पवित्र आत्मा नाही आणि पवित्र जीवन जगता म्हणता कसं शक्य आहे? काही वेळेला शक्य आहे, कारण तुम्ही निर्व्यसनी असाल. परंतु निर्व्यसनी असणे म्हणजे पापांची क्षमा पावणे नाही. व्यसने लागू शकतात, व्यसने सोडता येतात. परंतु पवित्र आत्मा जेव्हा येतो तर तुमचा आमूलाग्र आतून बाहेर बदल येतो. म्हणून साक्ष देणे, सुवार्ता सांगणे यासाठी पवित्र आत्मा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. बघा 5वा अध्याय प्रेषितांची कृत्ये, आणि मग मी थांबतो. प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 आणि वचन 32. मागे पण मी याचा उल्लेख केला होता. लूक काय म्हणतो? वचन 32, 5वा अध्याय वचन 32. या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. प्रियजन हो, देवाने पवित्र आत्मा कोणाला दिला? जे
त्याची आज्ञापालन करतात. आपण आज्ञापालन का नाही करू शकत? कारण आपल्यामध्ये कमजोरी आहे. कोणती कमजोरी? पवित्र आत्म्याने भरण्याची, त्याच्या सामर्थ्याची. मंडळी, तुम्ही कशी आज्ञापालन करू शकाल जर तुमच्यामध्ये सामर्थ्यच नाही? पैसा असू शकतो, व्यवस्था असू शकते, इमारती असू शकतात, परंतु साक्ष बनण्यासाठी व आज्ञापालन करण्यासाठी पवित्र आत्मा अत्यंत आवश्यक आहे. 3 गोष्टी सांगून मग आपण संपू. म्हणून 3 गोष्टी आपण करायला पाहिजे. आपण कार्यामध्ये, आपल्या साक्षीमध्ये सातत्य ठेवा. सतत करा. मला कोणाचाही काही विषय आला, मी माझी साक्ष देतो की मला देवाने कशी दया दाखवली आणि येशू ख्रिस्त मला कसं कळला. 2-4 वाक्यात मी सांगतोच. आणि जर वेळ असला तर सुवार्ताही सांगतो आणि पश्चाताप करायला आव्हानही करतो. सतत करतो मी ते. मी का करतो? कारण मला अनुभव आलेला आहे की येशू ख्रिस्ताशिवाय माझ्या पाप अपराधांची क्षमा कोणीच करू शकला नाही. त्यानेच मला दिले. म्हणून पवित्र आत्म्याबद्दल मी का बोलू शकतो? कारण मला त्याचा अनुभव आहे. म्हणून तो अनुभव मला माझी फुशारकी मारण्यासाठी दिलेला नाही. ते माझं काही लेबल नाही, ब्रँड नाही. हा मनुष्य कोण? महान पवित्र आत्म्याने भरलेला सेवक. नाही 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 नाही. कोण आहे मी? पवित्र आत्म्याने भरलेला माणूस, प्रभू येशूची आज्ञा पालन करणारा गुलाम. माझी ओळख येशूचा गुलाम आहे. सातत्य. दुसरं आहे धैर्य. कठीण दिवसात कशाची गरज आपल्याला? धैर्याची. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला इतिहास विसरू नका. कोणी काय सांगो, आपल्या मंडळीचा, आपल्या संस्थेचा, देवाने आपल्याला कसं इथपर्यंत आणलं त्याचा इतिहास विसरू नका. 50 वर्ष झाली मी ज्या गोष्टी ऐकल्या, वाईट वाटतं सांगायला, पण घडल्या त्या. तरुण होतो, खेडोपाडी जात असे, नवीन नवीन संस्था, नवीन नवीन मेळावे, नवीन नवीन मोठे वक्ते येत होते. कुठे भेट झाली तर काय सांगायचे? अरे वेड्या, तू कुठे उकिरड्यामध्ये जगू राहिला, असं मला म्हणायचे. किती लोकांना कळलं हे माहीत नाही मला. म्हणजे स्वीडिश अलायन्स मिशन हा उकिरडा आहे आणि तू तिथे उकरत बसला आहे ते उकिरडा. बाहेर निघ, आमच्याकडे बघ, आम्ही तुला देतो. माझ्या तोंडाला कधीच पाणी सुटलं नाही, कारण मला माहीत होतं मी कोण आहे. मला देवाने कसं बोलावलं. मला मंडळीने बोलावलं नाही, मला लोकांनी बोलावलं नाही, मिशनऱ्यांनी बोलावलं नाही. मला सरळ सरळ एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुला माझ्या संगती सेवा करायची आहे. मार्च महिन्याच्या पेपर देण्याच्या 2:30 वाजता त्या पेपर कक्षामध्ये येशू ख्रिस्त मला बोलला, हे संपव, मी सांगतो तिथे जा, तुला माझी आज्ञा पाळायची आहे. माझ्या वडिलांना मी सांगितलं, पप्पा आप्पा असं असं झालं म्हणून मी पेपर सोडून आलो. म्हणे बेटा, तुला देवाने सांगितल्यावर चिंता कशाला? माझ्या घरात 11 जण होते, 9 भाऊ बहीण, मी सर्वात मोठा. खूप आनंद झाला, काही लोक रडले, पण मी निघालो. एक दिवस मला कळलं की डून बायबल कॉलेज आहे डेहराडूनमध्ये. माझे वडील रेल्वे ड्रायव्हर होते, पायलट होते. ते मला म्हणे, बेटा घाबरतो कशाला? नंदुरबारून सुरतला जा, मी तुला PTO पास करून देतो. डेहराडून एक्सप्रेसमध्ये बस, गाडी जेव्हा शेवटी थांबेल तिथे उतरून जायचं, विचारून घ्यायचं ही जागा कुठे आहे. त्या दरम्यान मला कळलं की रूपसिंग पाळक ते पण जाणार होते, पण मला सांगितलेलं नव्हतं. मग मी ओस्कारसन साहेब होते, त्यांना सांगितलं की सर काय करू मी, मला पत्ता तर द्या. माझ्या बायबलमध्ये तो पत्ता अजून मी ठेवला आहे. पत्ता दिला त्यांनी राजस्थानचा, आणि बायबल कॉलेज होतं UP मध्ये, तेव्हाच्या उत्तराखंडमध्ये.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझं पत्र डेहराडूनला पोहोचलं जेव्हा की पत्ता राजस्थानचा होता. डॉक्टर आनंद कुमार चौधरी यांच्याकडे ते पत्र गेलं आणि त्यांनी ते फॉरवर्ड केलं डोन बायबल कॉलेजला. आणि तिथून मला उत्तर आलं की तुला पैसे असो नसो तू येऊन जा. माझ्याकडे सपोर्ट नव्हता, काहीच नव्हतं. आईवडील म्हणाले 100 रुपये तुला पाठवत जाऊ, चिंता नको करू, है ना. ही 50 वर्ष माझी जीवनाची मी घालवली, मनमुराद सेवेचा आनंद घेतला, आशीर्वादित झालो, कष्ट घेतले, चुका पण झाल्या, पण बाहेर आलो. कारण काय, देवाने मला सामर्थ्य दिलं म्हणून, त्याने मला बाहेर काढलं म्हणून. आणि त्याने मला सांगितलं तुझा इतिहास विसरू नको, ज्या संस्थेत तू आहेस तिचा इतिहास विसरू नको. आपल्या लेकरा बाळांना सांग, मंडळांना सांग, हा येशू ख्रिस्त कोण, ज्याने 1900 सालामध्ये SM द्वारे भारत देशामध्ये या भिल लँडमध्ये लोकांना आनंदाची बातमी देण्यासाठी ठराव झाला. विसरू नको. ते जर आले नसते, बेट्या तू आज कुठे असता. मंडळी, पुढाऱ्यांनो, तुमचं आज अस्तित्वाचं कारण हे ऐतिहासिक आहे. आणि ज्याला हे मान्य नाही तो या आईचा मुलगाच नाही. सरळ आहे त्याचं उत्तर. तुम्ही या SM लेकरं जर आहात, तुम्हाला माहीत असायला पाहिजे की इतका प्रचंड त्याग करून मंडळ्या आलेल्या आहेत. भारतीय सेवकांनी सुद्धा प्रचंड त्याग केलाय, हाल अपेष्टा सहन केलाय. तुमचा इतिहास विसरू नका. पौल तिमोथ्याला म्हणतो, माझं प्रयाण होणार आहे, पण तिमोथ्या तुला सर्व परिस्थितीत यथाकाळी काय द्यायची आहे, साक्ष द्यायची आहे. आपल्या पाळकस्वार्थिकांसाठी प्रार्थना करा अशी मी विनंती करेन. अनुपाळकांना बरं नाही आहे, लाजरस पाळकांना बरं नाही, मला पण नाही. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची फार आवश्यकता आहे. कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना करा. विशेषतः अनुप पाळक साहेबांसाठी प्रार्थना करा, कारण ते मंडळीचे जबाबदार पाळक आहेत. त्यांच्या आरोग्यामुळेच सेवा पुढे जाणार आहे. परंतु पाळक म्हणून आणि आमचे प्रमुख म्हणून पाळक साहेबांना माझं हेच आव्हान आहे, पाळक साहेब, ज्या येशूला तुम्ही ओळखता त्याच्याबद्दलच तुम्ही बोलू शकता. आणि जर ते करू शकता तर तुम्ही सतत करा, धैर्य धरा, इतिहास विसरू नका. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमच्याद्वारे तो गौरविला जाओ. देवानेही मला संधी दिली, आपल्याला इथपर्यंत आणलं, त्याची स्तुती असो. प्रार्थना करू. दयाळू देवबापा, आम्हाला तू यथाकाळी साक्ष देण्यासाठी नेमलं आहेस. आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक, त्याची कृपा आणि सामर्थ्य तू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्या नावाने प्रार्थना करतो. दे बापा, तू ऐक. आमेन. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद पाळक साहेब, सुंदरशा पवित्र वचनाच्या घोषणेसाठी. प्रियजन हो, आज आम्ही साक्ष देण्याविषयी शिकलेलो आहोत आणि आम्हाला साक्ष द्यायची आहे, घोषणा करायची आहे, शिकवायचं आहे, कारण की शिक्षण महत्त्वाचं आहे. सोबतच 3 महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे सातत्य, धैर्य आणि इतिहास न विसरणे, हे आम्हा सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे. आणि आम्ही विश्वासणारे म्हणून या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ आणि परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनातून करूया. सोबतच पाळक साहेबांचे आभार मानतो आरोग्याच्या या सेवेसाठी, कारण की गरज आहे. प्रभुदेव बाप आपल्या सेवक लोकांना आरोग्य देव. आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रियजन हो, आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यापैकी प्रशांत मधुकर त्रिभुवन यांचा आज जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. जन्मदिवस आपला सुखाचा जाऊ. सोबतच सांगायला मला अतिशय आनंद वाटतो, आपल्यामध्ये उपस्थित व आजच्या वचनाची सेवा केलेले आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांना बिल्ड इंटरनॅशनल ही जी संस्था आहे USA येथून जी सेवा करते, त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे टीचिंग द फर्स्ट प्रिन्सिपल
याच्या संदर्भामध्ये आणि त्यांना परमेश्वराने हा सुंदरसा कार्यक्रम अध्ययन पूर्ण करण्यासाठी लागणारी कृपा पुरवली. त्यासाठी टीचिंग द फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजेच बिल्ड इंटरनॅशनलच्या द्वारे होणारं जे सर्टिफिकेट कार्यक्रम आहे किंवा अध्ययन कार्यक्रम आहे त्यामध्ये देवबापाने त्यांना सन्मानित केलं. मंडळीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो व आपल्यासाठी प्रार्थना देखील करतो. प्रियांनो, आपण मार्था कसुतार यांची आठवण करूया. त्यांना प्रभुदेवबाप आरोग्य देव. त्यांच्या आरोग्यासाठी विशेष आपण प्रार्थना करू. रयता अक्कांच्या आरोग्यासाठी, जुलियाना अक्का यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. या प्रिय बहिणींना देवबाप आरोग्य देव. त्यांना आरोग्याची गरज आहे. सोबतच सुनंदा सिस्टर शहाद्याच्या म्हणजेच रत्नाकर पवार पाळक साहेबांची कन्या सुनंदा अक्का ह्या सध्या ICUमध्ये उपचार घेत आहे. तर त्यांच्या आरोग्यासाठी आपण विशेष प्रार्थना करावी. आणि सकाळीच आपल्या मंडळीतले सभासद मिनल वसावे यांचे वडील जेहरसिंग वसावे यांना त्रास झाला हृदयाचा. त्यांना अगोदर 2 ऑपरेशन झालेले आहेत. पहाटेला त्यांना दवाखान्यात आणलं तर निम्स हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. तर जेहरसिंग वसावे यांची पण आपण आठवण करा. या सगळ्यांची नावं घेऊन मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना करतो आजच्या सकाळी, कारण प्रभू शिक्षण किती महत्त्वाचं आहे. सोबतच परमेश्वरा त्यामध्ये सातत्य, धैर्य आणि आम्ही आमचा इतिहास न विसरणं तितकंच गरजेचं आहे. SAMच्या सेवा कार्यासाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू SAMचं हे सेवा कार्य तू सुरू केलंस व आजपर्यंत व येथून पुढे अविरत हे पुढं चालत राहणार आहे असा आमचा दृढ विश्वास आहे. प्रिय प्रभू, या सेवेच्या द्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. प्रिय परमेश्वरा, आम्हाला साक्ष देण्यासाठी, घोषणा करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी तू तुझी कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव. पौलाने तिमोथेला जे सांगितलं व प्रेषित मंडळीने आपल्या प्रेषितीय काळामध्ये जी सेवा केली आम्हाला ती दाखवते की आम्ही साक्ष देणारं असावं, घोषणा करणारं आणि शिक्षण देणारं असावं. देवबापा, ह्या गोष्टी बिंबवण्यासाठी व आज सकाळी आम्ही ह्या गोष्टी तुझ्या प्रिय दासाकडून ऐकून घेतलेल्या आहे त्या मंडळीला सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी शक्ती आणि तुझं बळ दे. ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आमचे बंधू प्रशांत मधुकर त्रिभुवन यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचा जन्मदिवस त्यांच्यासाठी परमेश्वरा आशीर्वादाचा असा कर. सोबतच आम्ही डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानतो, जे सर्टिफिकेट बिल्ड इंटरनॅशनल या संस्थेकडून त्यांना मिळालेलं आहे. परमेश्वरा फर्स्ट प्रिन्सिपल हे त्यांचं अध्ययन प्रभू पूर्ण झालं, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या अध्ययनाचा उपयोग आम्हा मंडळीला वचनाच्या सेवेमध्ये नेहमीच होत आहे, त्यासाठीही आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सातत्याने अभ्यास करण्याची जी आवड त्यांना आहे. मागील दिवसात त्यांना बरं नव्हतं, आजही बरं नाही आहे, परंतु देवबापा तू शक्ती पुरवत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. तू त्यांना सहाय्य कर, त्यांना आपली कृपा पुरव. त्यांच्या परिवाराला देवबापा तू सहाय्य करता असा हो. सोबतच देवबापा आज आम्ही प्रार्थना करतो मंडळीतल्या आजारी प्रियजनांसाठी. आम्ही मार्था अक्का सुतार यांची आठवण करतो. मार्था अक्कांना लागणारं बळ, लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. चांगला आरोग्य परमेश्वर दे बापा, तू त्यांना पुरवून दे व लवकर त्यांना बरं वाटू दे. सोबतच रयता अक्का आहेत, त्यांना तू आरोग्य दे बापा. सोबत आम्ही जुलियाना अक्कांची आठवण करतो, जे उपचार ते नाशिक या ठिकाणावरून घेत आहे, तो उपचार त्यांच्यासाठी आशीर्वादाचा असा कर. सोबतच प्रिय देवबापा आम्ही प्रार्थना करतो. सापाबाई शिंदे आहेत, मालतीबाई वळवी आहेत, यांना देवबापा तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह आणि चांगला आरोग्य दे. आज देवबापा आम्ही सुनंदा सिस्टर यांची आठवण करतो. शहादा या ठिकाणी उपचार घेत असताना तू त्यांना आपली कृपा पुरव, आपला अनुग्रह दे व त्यांचं आरोग्य तू देवबापा चांगलं ठेवावंस अशी विनंती आम्ही तुझ्या चरणी करतो. यासोबतच देवबापा आम्ही जेहरसिंग वसावे यांची आठवण करतो. हृदयाची त्यांची काय स्थिती आहे हे तुला ठाऊक आहे परमेश्वरा. डॉक्टरांच्या आरोग्याला, उपचाराला देवबापा तू गुण येऊ दे व त्यांना लवकर बरं वाटू दे. यासोबतच मंडळीतले जे आजारी प्रियजन आहे त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. विशेषतः जयकर पाळक साहेब, LP वळवी पाळक साहेब, मी स्वतः आहे आणि सोबतच जे प्रियजन उपचार घेत आहे अशा सगळ्यांची आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. सगळ्यांना दे बापा तू चांगलं आरोग्य दे, कारण प्रभू तू रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे हा आम्ही विश्वास बाळगतो. येत्या दिवसांमध्ये मंडळीचा गृहसण सुरू होणार आहे. परमेश्वर पित्या, नियोजित वक्ते जे आम्हाला लाभतील त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. त्यांना तू पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर व खऱ्या रीतीने घोषणा करण्यासाठी, शिकवण्यासाठी, साक्ष देण्यासाठी, सोबतच आमच्या मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला तुझ्यामध्ये स्थिर करण्यासाठी तू त्यांचं सहाय्य करता
आणि मार्गदर्शक असा हो. सोबतच दे बापा, आमच्या प्रार्थना आहे, आता वातावरण बदलत आहे, अशा बदलत्या वातावरणामध्ये सर्दी होणं, ताप येणं, खोकला होणं या गोष्टी प्रत्येक घरात आहे. आमची प्रार्थना आहे, प्रत्येकाला तू स्पर्श कर, चांगलं आरोग्य आपल्या स्वर्गीय भंडारातून तू प्रत्येक व्यक्तीला पुरवून दे. सोबतच दे बापा, मंडळीचे होणारे जे सर्व कार्यक्रम आहे ते देखील आशीर्वादाचे असे कर. सारा आदर, मान, महिमा प्रभू आम्ही तुला देतो. ती प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून त्यानंतर आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येतील आणि आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे सोडून सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर आणि आमचे मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळसाहेब यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. प्रियजन हो, उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणून साखळी प्रार्थना असणार आहे, परंतु सकाळी 10 वाजता आपलं डिवोशन रेग्युलर होईल. उद्या रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.